हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला हेअर वॉश केल्यानंतर ड्रायर कसा वापरायचा आणि कशी सेटिंग करायची याची फुल इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी आज शेअर करणार आहे। हे बघा, एका क्लायंटचे हेअर वॉश करून घेतले आहे आणि हा ड्रायर आहे 2000 वॅटच्या पुढचा हा ड्रायर आहे। चोबा या कंपनीचा आहे, तुम्ही कुठल्याही कंपनीचा घेऊ शकता। आणि ड्रायर घेतल्यानंतर आपल्याला जेव्हा केस ओले असतात त्यावेळेस ड्रायर जो यूज करायचा तो कशा डायरेक्शनमध्ये यूज करायचं ते बघा। इथे ऑन ऑफचे बटन असतं, आपल्याला ऑन करायचं आहे आणि ड्रायर बघा कशा पद्धतीने वापरायचा आहे। पूर्ण स्ट्रेट धरायचं आहे, वाकडा तिकडा कुठेच करायचं नाही, कारण आपण हेअर वॉश केल्यानंतर जे आपल्या केसांचे ओपन पोर्स असतात ते ओपन झालेले असतात आणि त्याच्यामध्ये डायरेक्ट आपण गरम वाफ देतो तर ते ओपन पोर्स अजून ओपन होतात आणि त्या ओपन पोर्समधून आपल्या केसांना दोन फाटे फुटतात किंवा केस डॅमेज होतात किंवा केस गळायचं प्रमाण वाढतं किंवा केसाचा तुकडा पडतो। त्यामुळे ड्रायर वापरताना तुम्ही नेहमी ह्याच डायरेक्शनमध्ये ड्रायर वापरत जा। बरेच जण मला म्हणतात की ड्रायर वापरल्यानंतर केस गळतात किंवा केस डॅमेज होतात, तर तसं काहीच नसतं। फक्त ड्रायर वापरण्याची जी पद्धत आहे ती योग्य असायला हवी। बघा, ह्याच डायरेक्शनमध्ये आपल्याला केस सुकवायचे आहेत। मी स्वतः माझे जेव्हा हेअर वॉश करते त्यावेळेस मी नेहमी याच ड्रायरने माझे केस सुकवत असते, पण माझ्या केसांना कधीच काही प्रॉब्लेम आला नाही। केस गळत नाही, केसात फाटेही नाही आणि केसांचा तुकडाही पडत नाही। केस सिल्की सॉफ्ट राहतात आणि ह्यामुळे एक अजून फायदा होतो, ज्यावेळेस तुम्ही स्ट्रेट ड्रायरने केस सुकवत असता त्यावेळेस तुमचे केसही स्ट्रेट होतात आणि केसात अजिबातच गुंत राहत नाही। म्हणजे केस सुकल्यानंतर जेव्हा गुंत काढायचा वेळ येतो तेव्हा आपले हात खूप दुखतात किंवा खूप केस तुटतात आणि मग टेन्शन येतं। त्यामुळे जसं तुम्ही हा ड्रायर वापरणार त्यामुळे तुमचे केस स्ट्रेटही राहतील, केसात गुंत तर अजिबातच होणार नाही। तुम्ही ट्राय करून बघू शकता किंवा ह्या व्हिडिओमध्ये देखील मी तुम्हाला दाखवणार आहे। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका, कारण मी जी काय माहिती सांगत असते ती नेहमीच खूप इम्पॉर्टंट असते आणि खूप महत्त्वाचे छोट्या छोट्या ज्या टिप्स असते तुमच्यासाठी मी शेअर करत असते आणि ह्याच टिप्सचा वापर करून तुम्ही दैनंदिन जीवनात आपल्या छोट्या छोट्या अडचणींवर मात करू शकता। बघा, मी आता केसांचा गुंता काढत आहे। आता केस 50% ड्राय झालेले आहेत बघा, तर अजिबात केसांमध्ये गुंता नाहीये, अगदी केस पटकन गुंता निघत आहे। बघू शकता, व्हिडिओत बघून तुमच्या लक्षात येणारच आहे। आत्ताच हेअर वॉश केलाय, तुमच्या समोरच हेअर वॉश केलाय आणि तुमच्या समोरच मी गुंता काढून दाखवलाय। गुंता तर अजिबातच झालेला नाहीये। आपण 50% केस ड्राय केले होते, आता आपल्याला 100% केस ड्राय करून घ्यायचे आहे। त्याच्यासाठी इथे पॅडलर ब्रश आहे बघा, असा पॅडलर ब्रश आपण घ्यायचा आहे। नसेल तुमच्याकडे तर साध्या कंगव्याने देखील तुम्ही करू शकता। जरी तुम्ही पार्लरमध्ये असाल किंवा पार्लरच्या क्षेत्रात असाल तर तुमच्याकडे हे नक्कीच असणार आहे। ह्या पॅडलर ब्रशने बघा आपल्याला अशी सेटिंग करून घ्यायची आहे। सेटिंग देखील आपल्याला करून घ्यायची आहे तर केस छान दिसतात। आणि आता ट्रेंड निघालाय केस स्ट्रेट हवेत, तर याच्यासाठी हे ट्रिक जी मी तुम्हाला सांगितली आहे ती खूपच इझी आहे आणि करायला देखील सोपी आहे। त्यामुळे तुम्हाला तुमचे केस स्ट्रेट दिसतील, सिल्की दिसतील आणि शायनी देखील दिसणार आहेत। बघू शकता केस स्ट्रेट झालेले आहे। मगाशी जेव्हा आपण हेअर वॉश केला होता त्यावेळेस वाटत होतं की किती गुंता आहे केसांमध्ये, पण बघा आपण केस धुतले आहेत पण ड्रायरने ड्राय केल्यानंतर बघा अजिबातच गुंता नाहीये। म्हणजे एका कंगव्यामध्ये तुमचे केस आहे ते सगळा गुंता निघणार आहे। तुम्ही एकदा मी जे सांगितलेलं आहे ते तुम्ही एकदा ट्राय करून बघा। आणि जर तुम्ही पार्लरमध्ये सेटिंग करून देणार असाल तर हा रोलर ब्रश तुम्हाला माहितीच असणार आहे। ह्या रोलर ब्रशच्या मदतीने आपल्याला खालून देखील सेटिंग करायची आहे। अदरवाईज तुम्ही जर स्ट्रेट ठेवले तरीही चालणार आहे किंवा सेटिंग करून दिली तरीही चालणार आहे। जशी क्लायंटची इच्छा असेल त्याप्रमाणे आपण त्यांना सेटिंग करून द्यायची आहे। हे बघा, अशा पद्धतीने रोलर सेटिंग याला म्हणतात। रोलरचा वापर करून केलेली सेटिंग म्हणजेच रोलर सेटिंग। अशा पद्धतीने आपल्याला सेटिंग करून घ्यायची आहे आणि फायनल रिझल्टही मी तुम्हाला दाखवणार आहे। व्हिडिओ सोडून आत्ताच जाऊ नका, कारण मी खूप छान इम्पॉर्टंट माहिती सांगत असते। आणि जर इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघत आला असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा
आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, कारण मी जे काही महत्त्वाच्या गोष्टी सांगत असते नेहमीच तुमच्या उपयोगीच्या असतात. हे बघा, आणि हा फायनल रिझल्ट आहे. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुमच्या मैत्रिणींनाही शेअर करा. बाय.